आणि आता इथून पुढचा अर्धा तास जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा जगाच्या पाठीवर. सुरुवात करूयात अर्थातच युद्धाच्या बातम्यांनी. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियामध्ये मार्शल लॉ लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं म्हटलंय. अशी अफवा पसरली होती की पुतीन मार्शल लॉ घोषित करण्याची योजना आखतायत. राष्ट्रीय टीव्हीवर दाखवलेल्या एरोप्लॉटसाठी काम करणाऱ्या फ्लाईट अटेंडंटच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की असं पाऊल केवळ बाह्य आक्रमणाच्या घटनांमध्ये आणि लष्करी हालचालींच्या भागातच उचललं जाईल. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय की युक्रेनचे लोक माघार घेणार नाहीत किंवा हार मानायला सुद्धा तयार नाहीत. या आठवड्यात रशियन सैन्यानं खेर्सन या दक्षिणेकडचं बंदर आणि शहराचा परिसर ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांनी खार्किव्ह आणि मायकोलायव तसंच चेर्निवाहा आणि सुमी या शहरांना वेढा घातला असला तरी युक्रेनियन सैन्यानं मध्य आणि आग्नेय युक्रेनमधल्या प्रमुख शहरांवर नियंत्रण ठेवण्यास यश मिळवलंय. झेलेन्स्की यांनी शनिवारी माध्यमांशी बातचीत करताना हे उद्गार काढले. पाश्चिमात्य युक्रेनला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. मदत आणि शस्त्रे सुद्धा देऊ करण्यात आली आहेत आणि रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले जात आहेत. युक्रेनच्या लष्करानं शनिवारी एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये रशियन लढाऊ हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचा दावा केला जातोय. व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरवर क्षेपणास्त्र डागलं जात असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. जमिनीवरूनच हे क्षेपणास्त्र सोडलं गेलं. हेलिकॉप्टरला आग लागून ते काही क्षणात जमिनीवरही कोसळलं. असोसिएटेड प्रेसकडे सैन्याच्या दाव्याची सत्यता किंवा फुटेजची तारीख किंवा स्थान पडताळण्यासाठी कोणतंही स्वतंत्र माध्यम नाही. युक्रेनमधील शेकडो पुरुष क्रेमेनियन सैन्यामध्ये सामील होण्यासाठी कीवमध्ये रांगेत उभं असल्याचं दिसतंय. 18 ते 60 वयोगटातील लोकांना देश सोडण्यासाठी मनाई करण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांना बाहेर पाठवण्यास भाग पाडलं जात आहे. जे युक्रेनमधून बाहेर पडू इच्छितात बऱ्याच पुरुषांना युक्रेनियन सैन्यात भरती करून घेतलं जात आहे. त्यांना स्वयंसेवक म्हणून निवडलं जात आहे. आम्ही काय करत आहोत हे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळेच आम्ही जिंकू अशी प्रतिक्रिया हे नागरिक व्यक्त करतायत. कीवमधील नागरिक आणि सैनिक हे युक्रेनच्या राजधानीचं रक्षण करण्यासाठी तयारी करत असल्याचं दिसतंय कारण रशियन सैन्यानं शहरावर आणखीन दबाव वाढवलाय. रशियन रणगाड्या आणि सैन्याच्या ताफ्यांना रोखण्याच्या दृष्टीनं शस्त्रास्त्रांनी सज्ज असे स्वयंसेवक सध्या सिद्ध होत आहेत. रस्त्यावर बॅरिकेडिंग केलं जात आहे कारण कीवच्या बाहेर रशियाची आर्म फोर्स विविध साधनसामुग्रींनी सज्ज झाले. यामध्ये युनिव्हर्सिटीची एक विद्यार्थिनी स्वेतलाना कालानोवा ही सुद्धा स्वयंसेवक म्हणून सहभागी झाली. हा माझा देश आहे, हे माझं घर आहे असा निर्धार तिनं व्यक्त केला. रशियन संरक्षण मंत्रालयानं शनिवारी काही दृश्य समोर आणले ज्या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसतंय की रशियन सैन्यानं युक्रेनियन लष्करी तळावर कब्जा केलाय. मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. खेर्सन प्रदेशातल्या राडेन्स या गावाजवळ युक्रेनियन शस्त्रास्त्र दलाच्या लष्करी तळावर रशियाच्या सैन्यानं ताबा मिळवला आहे. रशियाचं सैन्य तिथे पोहोचल्यानं साधारण 4000 युक्रेनियन सैन्यानं लष्करी तळ सोडला आणि सगळी सामुग्री तळावरती सोडून दिली. हे सगळं आता रशियानं ताब्यात घेतलंय. रशियन सैन्यानं युक्रेनचं शहर मारिउपोल इथे वेढा घातलाय. या युद्धामध्ये जे जखमी झालेले सैनिक आहेत किंवा स्थानिक आहेत त्यांना उपचारांसाठी तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत डॉक्टर जखमींवर उपचार करतायत, त्यांची काळजी घेत आहेत. इकडे वीज सुद्धा नाही आणि पाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. या अशा अनेक समस्यांशी 2 हात करत रुग्णालयातला स्टाफ इथल्या रुग्णांची काळजी घेतोय. बाहेर बर्फवृष्टी सतत सुरू आहे, त्यातच होणारा गोळीबार आणि बॉम्ब हल्ले यामुळे अनेक निवासी भाग जवळपास नेस्तनाबूत झाले आहेत. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष क्लॉस इयोहानेस यांनी शनिवारी सिरेत इथे सीमेजवळ उभारलेल्या निवारा स्थळावर युक्रेनियन निर्वासितांची भेट घेतली. यावेळेला राष्ट्राध्यक्ष क्लॉस यांनी निर्वासितांशी बातचीत केली. पोलंडच्या सीमेवर गर्दी वाढत असल्यानं रोमानिया हे युक्रेनियन नागरिकांना स्थलांतरित होण्याचं सुरक्षित ठिकाण आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशननं म्हटलंय की रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेन सोडलेल्या लोकांची संख्या आता 1.45 दशलक्ष झाली आहे.
युनायटेड नेशन मायग्रेशन एजन्सीनं शनिवारी सांगितलं की यापैकी 7,87,300 नागरिक हे पोलंडमध्ये सध्या निर्वासित म्हणून राहत आहेत. युक्रेनमधल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनियन निर्वासितांच्याकडून कोर्झोवा सीमा चौकी ओलांडून पोलंडमध्ये प्रवेश करणं सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी शनिवारी पोलिश शहराला भेट दिली. शॉपिंग मॉलमध्ये पोलिश अधिकाऱ्यांनी उभारलेल्या युक्रेनियन निर्वासितांच्या स्वागत केंद्रालाही त्यांनी भेट दिली. रशियानं त्यांच्या देशावर आक्रमण केल्यानंतर जवळपास 3,000 निर्वासितांनी पोलंडमध्ये उभारलेल्या विविध निवारा केंद्रांमध्ये आश्रय घेतलाय. प्रसिद्ध म्युरलिस्ट आणि ग्राफिटी कलाकार एडुआर्डो कोब्रा यांनी त्यांच्या कामाला अंतिम रूप देताना साओ पावलो फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रानं युक्रेनमधील शत्रुत्व संपवण्याचं आवाहन करणाऱ्या प्रेक्षकांसाठी बिथोवेनची 9वी सिम्फनी वाजवली. प्रख्यात ब्राझिलियन संगीतकार विला लूब यांचं स्मरण करत शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मैफिलीच्या दरम्यान या ऑर्केस्ट्रानं प्रसिद्ध संगीतकाराच्या काही प्रसिद्ध कलाकृती सादर केल्या. बोललं जातं एका रशियन अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. ही बैठक अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्स या देशाशी समन्वय साधण्याच्या दृष्टीनं आयोजित करण्यात आली होती असंही बोललं जातं. लंडनमधल्या ट्रॅफल्गर स्क्वेअरमध्ये रशियाच्या युक्रेनवरच्या आक्रमणाचा निषेध करण्यात आला. काहींचे नातेवाईक युक्रेनमध्ये आहेत. रोज रात्री झोपताना मी आईशी बोलते, ती सुमीमध्ये आहे, पण ती सकाळी माझा फोन उचलू शकेल की नाही याविषयीच मला सतत भीती आणि चिंता वाटत असते, असं नताल्या कर्टनी या महिलेनं म्हटलंय. प्रोटेक्ट युरोप, सेव्ह युक्रेन असे संदेश लिहिलेले फलक अनेक आंदोलनकर्त्यांनी हाती घेतले होते. स्टॉप पुतीन, स्टॉप द वॉर अशा घोषणाही यावेळेला देण्यात आल्या. इटलीतल्या रोममध्ये शनिवारी रशियानं युक्रेनवरच्या आक्रमणाचा निषेध इथे करण्यात आला. युद्ध तातडीनं थांबवण्याची मागणी इटलीमध्ये हजारो नागरिकांनी केली. युक्रेनला शस्त्र पाठवण्याच्या इटली आणि इतर पाश्चात्य देशांच्या निर्णयाला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून इटलीच्या कामगार महासंघांमध्ये मतभेद आहेत. पण युक्रेनला शस्त्र पाठवण्यासाठी मान्यता देण्याचा मुद्दा गेल्या आठवड्यात इटलीच्या सरकारनं संसदेत उपस्थित केला होता. पेरू देशामध्ये राजधानी लिमा इथे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं कोरोना संक्रमणाशी लढा देणाऱ्या हाँगकाँगला चीन सरकार मदत करत आहे. हाँगकाँगच्या आरोग्य व्यवस्थेचा ताण पाहता तात्पुरती मोबाईल हॉस्पिटल्स तयार केली जात आहेत. तसंच स्थानिक डॉक्टर्सना मदत करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची पथकं पाठवली जात आहेत. 16 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय आरोग्य आयोग आणि चायना सेंटर फॉर डिझीज कंट्रोल हे हाँगकाँगला कोरोना रोखण्यासाठी मदतीचा हात पुढे करतायत. जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी उत्तर कोरियानं केलेल्या नवीन क्षेपणास्त्र प्रक्षेपण पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचं म्हटलंय. किशींच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियानं एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलं होतं. जपान एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या बाहेर जपानी किनारपट्टीवर ते उतरल्याचं बोललं जातं. मात्र आतापर्यंत या भागातील जहाजांचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. क्षेपणास्त्र आणि आण्विक तंत्रज्ञानामध्ये उत्तर कोरियाची अलीकडची प्रगती ही केवळ जपानसाठीच नाही तर या प्रदेशासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठी शांतता आणि सुरक्षिततेकरता एक मोठा धोका असल्याचं मानलं जातं. स्पेसएक्सनं त्यांचा फाल्कन 947 स्टारलिंक उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत प्रक्षेपित केला. स्टारलिंक ही एक अंतराळ आधारित प्रणाली आहे जी स्पेसएक्स या कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून चालवली जाते. जगातील कमी सेवा नसलेल्या भागात इंटरनेटचा वापर वाढावा यासाठी याचा उपयोग होणार आहे. यासोबतच जगाच्या पाठीवर मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.
युक्रेनला रशियन हल्ल्याची धग, जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग. आतापर्यंत युद्धात काय काय घडलं? आपण पाहताय जगाच्या पाठीवर. क्रिकेट स्टार शेन वॉर्नचं शनिवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानंतर सर्व प्रकारचे खेळाडू, अभिनेते, पंतप्रधान, रॉक स्टार्स हे अनेक जण भावुक झाले. मेलबर्नच्या क्रिकेट ग्राउंडच्या बाहेर वॉर्नच्या पुतळ्यावर पारंपरिक पद्धतीनं फुलं, मांसपाय आणि बिअरचे कॅन घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. मेलबर्नमधल्या ईस्ट सँड्रिकम बॉईज क्रिकेट क्लब, जिथे वॉर्न लहानपणी खेळला, त्याच्या क्लब हाऊसमध्ये सुद्धा एक स्मारक उभारण्यात आलंय. सध्या इथे त्याचा फोटो लावण्यात आला आहे. अर्जेंटिनाच्या पेंटागोनियामध्ये हिमनग कोसळला. पेरिटो मोरेनो या हिमनदीचा एक प्रचंड मोठा भाग कोसळला असून हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी जबरदस्त वाढली. तर 60 मीटर उंचीवरून हा बर्फ कोसळत असताना तिथल्या पर्यटकांनी दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. जगातील जवळजवळ सर्वच हिमनद्या या वेगानं वितळत असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलंय. तापमान वाढीमुळे या हिमनद्या वितळत असल्याचं समोर आलं आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी रात्री बीजिंगमधल्या नॅशनल स्टेडियममध्ये बीजिंग 2022 या पॅराऑलिम्पिक हिवाळी स्पर्धा सुरू झाल्याचं घोषित केलं. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिव्यांगांनी स्पर्धेचा झेंडा हातात घेत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश जगाला दिला. या आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स उद्घाटन समारंभासाठी खास उपस्थित होते. तर 46 स्पर्धक शिष्टमंडळातील एकूण 564 पॅरा ॲथलीट्स यात सहभागी झाले, ज्यात 138 अशा विक्रमी संख्येच्या महिलांचाही समावेश आहे. स्पर्धेत एकूण 78 पदक स्पर्धा, 39 पुरुष आणि 35 महिला तसंच 4 मिश्र स्पर्धा असतील. यासोबतच जगाच्या पाठीवर मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. युक्रेनला रशियन हल्ल्याची धग, जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग. आतापर्यंत युद्धात काय काय घडलं? रशिया की युक्रेन, कुणाचं बळ वाढलं? विराम की विनाश? पहा रात्री 8:30 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर.